नमस्कार, आपण पाहतायत महाराष्ट्र ग्रामीण न्यूज वैजापूर। श्री क्षेत्र खंडाळा येथे सुरू असलेल्या श्री शंकर स्वामी महाराज यांच्या 281व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून श्री सुभाष सूर्यवंशी व शालेय व्यवस्थापक नवनाथ वेळंजकर यांच्या संकल्पनेतून श्री शंकर स्वामी महाराज संस्थानचे उपाध्यक्ष भ सारंगधर महाराज शास्त्री यांच्या हस्ते 281 झाडांच्या वृक्षारोपणास श्री सद्गुरू माऊली अनुसूचित जाती निवासी आश्रम खंडाळा शाळेच्या परिसरात वडाचे झाडे लावून सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी उपस्थित देवराव अण्णा पवार, संतोष गाडेकर, उद्धव महाराज सोनवणे, मधुकर थोरात, प्रशांत सोनवणे, दादासाहेब त्रिभुवन, शालेय कर्मचारी योगेश वेळंजकर, शुभम वेळंजकर, सचिन दाभाड, सीमा काळे, दैनिक पुण्यनगरीचे राजेंद्र जानराव साहेब, KB न्यूजचे राजू आंबेकर, पत्रकार अनिल भाऊ सूर्यवंशी, महाराष्ट्र ग्रामीण न्यूज वैजापूरचे दिग्विजय पवार उपस्थित होते। महाराष्ट्र ग्रामीण न्यूज वैजापूर मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज श्री शंकर स्वामी यांच्या 281व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून आपल्या खंडाळा येथील सद्गुरू माऊली अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा येथे असा संकल्प करण्यात आलेला आहे। सप्ताहाचा 200 अन्नदान, श्रमदान, त्याबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं आपले संस्थानचे उपाध्यक्ष श्री सारंगधर महाराज शास्त्री यांच्या हस्ते होत आहे। तर काय सांगाल महाराज या उपक्रमाबद्दल? आज संत शंकर स्वामी महाराज यांचा कीर्तनावळी अखंड हरिनाम 281व्या सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी तुमचे सुभाष भाऊ सूर्यवंशी आणि या ठिकाणी या आदिवासी शाळेचे वेळंजकर यांनी चांगला उपक्रम हाती घेतला की आमच्या गावामध्ये खंडाळा गावात 281व्या सप्ताह आहे ना, 281 वडाचे झाड लागले पाहिजे असा त्यांचा संकल्प आहे। 2 दिवसापासून त्यांचे प्रयत्न चालू आहे। जिथं जिथं गावामध्ये जागा असेल, परिसरामध्ये खंडाळा परिसरामध्ये हा डोंगर भाग आहे, जिथं जिथं जागा आहे तिथं तिथं त्यांनी चांगला संकल्प केला आणि लागवडही सुरू केली। त्याबद्दल मी त्यांचेही आणि उपस्थित सर्व आमची भजनी मंडळ, सर्व पत्रकार बंधू सर्वांचे आभार धन्यवाद मानतो। कारण की संतांनी सुद्धा हेच सांगितलं, पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे। आता सध्याचा काळ जो आहे हा अतिशय भयानक आहे, कारण प्रदूषण वाढतंय। त्यामुळं हे धूप थांबवणारे जे आपले भारतीय, ज्याला आयुर्वेदामध्ये आपले भारतीय जे वृक्ष म्हटले जातात त्यात वड हा अतिशय महत्वाचा आहे, ऑक्सिजन देणारं झाड आहे। असे झाड जर आपण या ठिकाणी जगवले तर नक्कीच आपल्याला पुढं पावसाच्या, आता अकाली पाऊस पडायला लागला, पूर्वीचा निसर्गाचा समतोल ढाळत चालल्यामुळं याच ठिकाणी परिस्थिती निर्माण होते। म्हणून वृक्ष लागवड झाली पाहिजे, झाडं लावा, झाडं जगवा। खऱ्या अर्थानं ही संकल्पना आपण या ठिकाणाहून या 281व्या सप्ताहाच्या निमित्तानं सुरुवात केली। म्हणून सर्वांचे या ठिकाणी आभार, सर्वांना धन्यवाद।